दिल है मुश्किल जीना यहाँ ला 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 ये है बॉम्बे मेरी जान बॉम्बे सॉरी मुंबई ये है मुंबई मेरी जान ला 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 ये है मुंबई मेरी जान ये है मुंबई मेरी जान हे मुंबई असं काय आमची मुंबई आमची मुंबई आमची मुंबई आमची मुंबई आमची मुंबई मुंबई हे ताई येतं ग आमची मुंबई आमची मुंबई मुंबई लिहिले वाटतं हवा काय मस्त पडले नाही संध्याकाळी ही मुंबई माणसात आल्यासारखी वाटते दिवसभर यंत्रासारखं काम करायचं रोज संध्याकाळी या मुंबईतली जोडपी फिरायला जातात म्हटलं पण आमचं नशीब कुठे आहे तुझं माझं रजिस्टर लग्न व्हायला आज 6 महिने पूर्ण झालेत मूर्खासारखं तुझ्या प्रेमात पडलो आणि वडिलांच्या नकळत लग्न करून मोकळा झालो पण आज असा संताप असं काय काय मस्त संध्याकाळ नाही दुपारचे 12 वाजलेत पहा पहा ती पुरुष मंडळी कशी रंगीबेरंगी पातळ दिसून फिरायला निघाली अरे हो आज तर हेलिकॉप्टरचं मशीन लोकांना जोडल्यामुळे लोक सुद्धा कशी हवेतून धावते आणि अशा या रखरखीत संध्याकाळच्या थंड हवेत मला असं वाटतं राधा मला असं वाटतं राधा बोल ना अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं नाही अगं इतका वेळचा मी मूर्खासारखा बडबडतोय तुला ओंकार वाचून दुसरं उत्तर सापडत नाही का एवढं काय वाचत होती त्या पुरुष मूर्ख असतात काय म्हणालीस नाही पुस्तकाचं नाव आहे लिहिणारी बाई असेल बहुतेक आपला मूर्खपणा कबूल करण्याइतके पुरुष प्रामाणिक असते तर कशाला हवं होतं लिहिणारी बाई बहुतेक कुबजीची बहीण असावी नपेक्षा पुरुषाला मूर्ख म्हणण्याचं धाडस तिनं केलं नसतं ना अहो आजकालचा जमाना स्त्री पुरुषांच्या समान हक्काचा आहे म्हटलं बरं जग स्त्रियांना देवता समजून त्यांची पूजा करताय आणि तुम्ही कुब्ज म्हणून त्यांची हेटाळणी करता अहो स्त्री ही क्षणाची पत्नी असली तरी अनंत काळची माता असते मिस्टर हे वाक्य नाटकात बोलण्यापुरतं चांगलं आहे मिस्टर पण प्रत्यक्ष संसारात जर प्रत्येक पुरुष आपल्या पत्नीला माता म्हणू लागला ना तर प्रलय होईल प्रलय काही समजलं काय समजलं नाही समजलं मग तर झालं एक तर पुरुषाला समजून घ्यायची अक्कल नाही म्हणे पुरुष मूर्ख असतात ठेव ते पुस्तक टिकलं चल फिरायला अहो आज शनिवार आहे ना कुठे फिरायला नेताय म्हणून काय झालं म्हणजे मारुतीचा वार आहे म्हणून काय विवाहितांना फिरण्याला बंदी घातली काय या मुंबई सरकारनं आणि हे बघ अगदीच तसं काही असेल ना लोकांना इतकं सांगितलं ना तरी पुष्कळ होईल की बाबांनो आणि बायांनो ही माझी पत्नी नसून ही माझी माता आहे माते चल जर आपण फिरून येऊ बोलण्याला की काय का तुमच्या बाबा यायचे का तुझे बाबाच ना ते दर शनिवारीच येत आहेत म्हणजे आपल्या मुलीचं लोढणं माझ्या गळ्यात अडकल्यापासून त्या म्हाताऱ्याला चैन पडते का आपण मुलाला तरी ठेवून घ्यावं ना आपल्याजवळ त्याला देखील शिक्षणाचं निमित्त करून येथे ठेवलाय हे बघ आलेस ना तर बसतील आपल्या लाडक्या चिरंजीवाशी गप्पा करत
नाही की जोडी छान आहे हा. म्हणजे वडील आहेत वेड्याचे डॉक्टर आणि मुलाला लागलं मुलींचं वेड. हे बघा माझ्या बाबांना नाव ठेवायचं नाही, सांगून ठेवते मी. तसा तुमच्याही वडिलांचा फोटो पाहिलाय मी. काय त्यांच्या त्या केरसुडी सारख्या मिशा, पेशवाई पागोट, शिंदेशाही कुडतं, अगदी तानाजीच्या बापाची आठवण त्यांचा फोटो पाहिला की. आणि तुझे वडील म्हणजे मोठे सुंदरच दिसतात की. काही म्हणा तुझेच वडील ते. टाळक्यावर हॅट आणि अंगावर एकदा कोट चढवलं ना की बाहेर खाण्याचा खडा पारशी. अगदी चर्चिलचा फोटो काढावा आणि यांचा नेऊन लावावा. हे बघा माझे बाबा होते म्हणून तर आपलं लग्न झालेलं तुमच्या वडिलांना कळलं नाही, कळलं ना? हो माझ्याशी लग्न करून माझ्याच वडिलांची निंदा. अगं हा पुरुषाच्या मूर्खपणाचा प्रकार झाला ग. पण तू माझ्याशीच लग्न करून आपल्या सासऱ्याची निंदा करते, हा काय तुझा शहाणपणाचा गुण म्हणायचा? तरीच नाना मला नेहमी सांगत काय की या शिकलेल्या पोरींचा काही भरोसा नाही. वेळ पडली ना या नवऱ्याला नवरा सुद्धा म्हणायचं नाही. अगं इतकंच कशाला, त्यांनी माझ्याशी माझे लग्न करण्यासाठी एक मुलगी लहानची मोठी केली आमच्या घरात. कोण? सारजा. आणि त्यांच्या नकळात आम्ही ही भानगड करून बसलो ना. अशा जर ते इथे आले ना, हे बापरे, नुसत्या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा उभा राहतो बघ ना. इतकं घाबरण्यासारखं काय आहे त्यात? काय करीत? घाबरण्यासारखं काय आहे? तू कोण माझी बायको झालीस ग, त्यांचा मुलगा झाली असतीस ना मग कळलं असतं. काय? आता हे बघ, पगाराच्या पैशाचा हिशोब दाखवण्यासाठी तुझ्या बाबांच्या संमतीनंच कळवलं ना मी त्यांना. काय? की घरात एक स्वयंपाकीन आणि एक नोकर कामाला ठेवलेत म्हणून. आणि इतर तर तुमच्या स्त्री पुरुष समान हक्कापायी आठवड्यातले 4 दिवस मला स्वयंपाक करावा लागतोय. अहो तुम्ही काही काळजी करू नका, माझे बाबा आहेत, करतील सारा बंदोबस्त. ते काय बंदोबस्त करणार कपाळ. आमच्या नानाचा नुसता चेहरा बघितला ना त्यांनी, त्यांच्या टकल्यावर असलेले केस सुद्धा उडून जातील माहितीये का. हे बरं ते जाऊ दे, तू येतेस की नाही फिरायला? पण इथे कोण आहे घरात? तुमचे बंधुराज आले नाही का? वसंत ना? हो. कॉलेजातून आल्यापासून कुठे गेलाय कुणाच ठाऊक. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या घरात कधी थांबतो तो? आहे वल्ली. वल्ली म्हणजे बापाचं नाव 22व्या वर्षी निश्चित दीडी दुपटीनं कमावणार. का? आता त्याने काय केलं? लागला त्याच्याही मागे. काय केलंय? लेकाला पॅन्टची चैन लावण्याची अक्कल नाही आणि मुलींचे चेहरे बघा थंडतोय गावभर. अंग भरून मार खाईन ना तेव्हा कळेल. त्यातल्या त्यात बापाची फूस. चेहरा बघायला गेला तर मारुती छाप आहे, पण चाळे कसले करताय श्रीकृष्णासारखे. अहो बाहेर जायचंय ना? बर मग आणा की त्याला बोलावून. कोण? मी? हो तुम्ही. मेवणाच आहे तो तुमचा, परका नाही कोणी म्हणे मी. शेवा आपण नाही जाणार त्याला बघायला. का? काय झालं? अगं परवा दिवशी तुझ्या सांगण्यावर त्याला बघायला गेलो होतो ना. काय झालं? तो कुठे उभा होता माहितीये का तुला? लेडीज कॉलेज सुटलं होतं आणि मुलींची बस भरत होती. त्यांची चेहरे नाळी तिथे उभा होता. आणि तुम्ही तिथे काय करत होता? आता याला बघायला गेलो होतो ना. मग पुढे? मी गेलो, गपचूप गेलो मागणं. मी गेलो तर मला म्हणतो कसा माहितीये का? मला म्हणतो, असं काय बरं भाऊजी तुम्ही सुद्धा तिकडेच बघत होतात की? तिकडं कुठे? तिकडं त्या कोपऱ्यावर ती मालगाडी उभी होती तिथं. कोणत्या कोपऱ्यावर? कोणती मालगाडी? मालगाडी रस्त्यात कशी मालगाडी? मालाची गाडी, मुलींनी भरलेली बस. अच्छा तिकडे बघत होते ना हे? हो ना. आता बघ ना, याला बघायला गेलो होतो ना. सहज आपल्या लक्ष गेलं. पण बऱ्या मुली होत्या आपल्या. बऱ्या होत्या. बऱ्याच होते की. आपटेंची सुमन, दीक्षितांची माधुरी, देशपांडेंची बेबी, पिवळा पातळ, तांबडा ब्लाऊज, 2 शेपटे, कांबडा हात. मला ठाऊक आहे तुझी ती यादी पाठ आहे म्हणून बरं का. पण मिस्टर आम्ही बघितलं ना तर चालतं, आम्हाला लायसन आहे ना. पण तुम्ही का उमेदवारी करत होता तिथं? आम्ही अर्ज टाकत होतो लायसनसाठी. मग मिळतंय का लायसन? नाही, टेंडर्स भरलेत सगळ्यांची कोणी कोणी. पण बरं का भाऊजी, काय बोलतोस तू? परवापासून 15 वेळा सांगितलं असेल याला मी. मला असं भाऊजी म्हणून जाऊ नका. हे काय अडाण्यासारखं? आता भाऊजी नको तर काय वहिनी म्हणू? अरे शामराव म्हणावं तर. शामराव कसं म्हणायचं? का लाज वाटते? मग नको वाटायला. अहो मेवणा म्हणजे नवऱ्याची अर्धी बायको नाही का? बरं मग. अरे वा, म्हणजे उद्यापासून तुमच्या वाटणीचा स्वयंपाक मला करावा लागेल की? अरे वसंत मग बिघडलं काय त्यात?
लग्नानंतर लागेलच की करायला. ए तुम्हाला काय शामराव समजलीस का? मी आणि स्वयंपाक लग्नानंतर? अरे सोडा. काय सोडायला सांगतो का? काय सोडायला सांगतो? आता- स्त्री पुरुष समान हक्काचा दोंडा आता जून बायको उठेल ना तेव्हा कळेल. पुरे हो, पुरे पुरे. काय पुरे? खानोळीतला डब्बा आणून टाकीन तिथे टाळक्यात, पण स्वयंपाक करणार नाही. वसंत अरे किती बोलशील. बघ की. दोस्त ना मी तुझे शाळा कॉलेजातले. वा तसं का? पण बाबांनी सांगितलंय ना परवा काय? की एका कुटुंबातली माणसं बाहेरून बघणाऱ्याला कशी अगदी मित्रासारखी वाटली पाहिजेत म्हणून. या. मग आता कोण बघतंय बाहेरून? म्हणजे नसलं बघत म्हणून काय झालं हो, पण प्रॅक्टिस नको का करायला? प्रॅक्टिस नाही ठीक आहे महाराज, तुमच्या पुढे मीच काय, पण माझे वडील आले नाहीत, ते सुद्धा बोलू शकणार हो नाही. का? तुम्ही असं करा, इथं तुम्ही जरा स्वस्त बसा, आम्ही दोघं जण जरा बाहेरून जाऊन येतो. ए चल का लवकर. हो आले. चल ना. हो आले ना. नुसती घाई असते तुमची तर ना. आता आणि काय? चल. बरं झालं. हे वसंत जरा घराकडे लक्ष ठेव. हो. हा. कुठं इंग्रजी सिनेमातल्या सारखं हातात हात घालून फिरायला वाटतं. बाजारातनं जाऊन येतोय. 6:30 वाजता मला सुहासकडे जायचंय. ही सुहास कोण? हे नाही, हाय तो हा मित्र आहे माझा. मैत्रीण नाही. वा तसं का? बहिणी आहेत ना त्याची तिथं? आहेत ना, तरीच मला वाटलंच. हो मिस्टर, ते कॅलेंडर कसलं आहे? कॅलेंडर ते आपलं ते चालू वर्षाचं नाही म्हणजे फोटो कसला आहे? खाजगी आहे. सिनेमा नटी. आता खाजगी म्हटलं तर कोण सिनेमा नटी? फोटो फोटो. मला वाटलं सिनेमा नटी खाजगी कशी. असू दे, खाजगीतच असू दे. तू जरा इथं बस. हा. तुझे बाबा येतील हो, आता. हो. ते आले का मग तू सुट. हो, हा हो. आम्ही सुटतोय. चल का? चालतंय ना. हा चल आला. आणि बरं का ताई, हे ताई काय? आज रात्री येणार नाही मी इकडं, राहणार आहे तिकडं. बरं. कारण त्याच्या मित्राच्या बहिणी आहेत ना तिकडे. तुम्ही आता जा. कॅलेंडर कॅलेंडर कुठं लावायचं? इथं नको, इथंही नको. इथं लावूया. तुम्हावर केली मी माझी पहाल, नका चढून जाऊ रंग महाल. पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती, ती नजर उधळते काळजातली प्रीती. जवळ घ्याव मला पुसाव गुपित माझ मला, नका सोडून जाऊ हो, नका सोडून जाऊ. आता कोण आहे? नका सोडून जाऊ. अहो आलो, नका सोडून जाऊ. अहो अशा अवस्थेत असल्यावर माणसाला बाहेरला वेळ लागणारच. आलो, नका सोडून जाऊ. सोडतो. अरे बापरे, बाबा इतकं लवकर कशाला तुमची ठाण्याची गाडी? गाडी नाही, मग मीच जरा लवकर आलो. गाडीच्या आधी? नाही रे, मग आधीच्या गाडीनं. हो का? अरे उद्या सुट्टी नाही का आमची, हो. तेव्हा लवकरच बोलवलं होतं मी माझ्या असिस्टंटला. हा. चार्ज दिला त्याला आणि आलो झालं. आखियां मिलाओ तुझे खींच रोके तूने किया जादू. झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग झिंग, बिना पायल के ही बजे घुंघरू. कॉलेज काय म्हणताय तुझं? तीन मुलींची लग्न झाली बाबा आमच्या कॉलेजातल्या. छान छान छान. हा? ते नाही विचारलं मी. मग अभ्यास अभ्यास काय म्हणतोय तुझा? अहो कसला आला अभ्यास? गेली 15 दिवस झालेत आमच्या कॉलेजचे लेक्चर्स बंद आहेत. अरे पण का? लग्न झाली ना ते मुलींची, दर 5 दिवसांनी एक. काय लग्न? अरे पण कॉलेजच्या लेक्चरशी काय संबंध त्या मुलींच्या लग्नाचा? का नाही? अहो बाबा, प्रोफेसरांशी तर लग्न झाले ना त्यांची. हो का? हो ना. अजून 3 प्रोफेसर बाकी आहेत लग्नाचे. तोपर्यंत काय आमचा क्लेम लागत नाही. तुमचा क्लेम म्हणजे कसला? अभ्यासाचा.
एवढ्यासाठी येतात वाटतं कॉलेजात प्रोफेसर. बघा ना, आणि आम्ही बसलो होतो असेच तळमळत लेक्चर साठी. आता बघा म्हणजे झालं. काय बघू? ते प्रोफेसरांची लग्न होतात की नाही ते. बरं ते होऊ दे. हा बरं काय रे, हा हे म्हणजे घरात आज शांतता आहे? चालायचंच. नाही, हे राधेश्याम कुठे गेले? त्यांचं झालं ना लग्न. हा, आता कसले येतात 8 वाजेपर्यंत परत. बरं मग आज हो अहो बाबा, आज स्वयंपाकाचा वार आहे ना शामरावांचा. त्यांना नाही काय जुळत. कोण वार आहे रे आज? शनिवार आहे, त्यांना नाही काय जुळत. अरे पण तू काय चिडतोयस मग एवढा? हो बाबा, तुम्हाला सांगितलं ना की शामरावांचा वार आहे स्वयंपाकाचा, त्यांना नाही काय जुळत. आज मी सुद्धा दुसरीकडे जाणार आहे जेवायला. का रे? अहो त्यांची डाळ शिजत नाही आमटीत आणि पोट दुखतं आमचं. अरे हो, खरंच त्यांची डाळ शिजत नाही आमटीतली, आणि पोट मात्र आमचं दुखतं. बाबा अजून नाही का सुधारले तुमची ती इस्पितळातली माणसं? का रे? नाही म्हणजे त्यातले 2 आणणार होता ना चांगली सुधारलेली, एक माझ्या कामासाठी आणि एक त्यांच्या कामासाठी. अरे हो, खरंच येतील आज उद्या इतक्यात येतील ना? हो येतील ना. तुला कोण हवं ते तुझं तू बघ. सुधारले वाटतं इस्पितळातली माणसं. 8 दिवस होती आमच्या ट्रायल खाली. हो का? बरे आहेत आता. परवाच विचारलं मी त्यांना. एक म्हातारा आणि त्याची एक मुलगी आहे. मुलगी आहे का? अरे वा 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 वा. का रे? काय नाही, सहज. हे त्या मुलीचं लग्न जमत नव्हतं, म्हणून त्या म्हाताऱ्याला वेळ लागलं होतं. हो का? आणि त्याला वेळ लागलं होतं म्हणून ती वेडी झाली होती. लग्नातच वेळ आहे ना, मग इथं आल्यावर जास्त सुधारतील. नाही म्हणजे आपल्यातलं हवा पाणी जरा बरं आहे ना, म्हणून म्हटलं. येतील ना आज उद्या इतक्यात? हा येतील ना. बाबा तुम्ही तर बसा, मला जरा बाहेर जायचंय. जा. अरे अरे पण अरे मला काही चहा. 6:30 वाजता मला जायचंय. अरे पण मला काही चहा बिया देशील की नाही करून? घेईल ना मी बाहेरच. अरे मी मला विचारतोय. येतो. लवकर येशील ना? हो हो. गेला. निव्वळ आईच्या वळणावर गेला. अखियां मिलाओ कभी अखियां चुराओ, क्या तूने किया जादू. झिंग नंग चिक नंग झिंग नंग चिकन झिंग नंग चिक नंग झिंग. वेड्यांशी जास्त संपर्क आल्यानं असंच होतंय हल्ली. काय म्हणतोय आजचा पेपर? सरकार स्थापण्याची अद्याप घाई नाही. कोण आहे? आलो आलो. अहो आलो. कोण आहे? तुमचा बाप. माझा बाप स्वर्गात ना परत? अहो आलो, दरवाजा कुठे? कोण तुम्ही? सावा तुम्ही घ्या अगोदर. पैसे द्या त्याला. नमस्कार. राम राम. नाही म्हणजे मी ओळखलं नाही आपल्याला. असं का? बरं केलं. सारदा समजा नीट पाहून ठेव बरं का.
नाही म्हणजे विचारण्याचा मतलब असा की कसा सारजा अगं अशी नख खाऊ नये देवानी. माणसं काय म्हणतात? नाव काय आपलं? काय म्हणता? नाना अहो नाव विचारतात तुम्हाला. असं का? छान. सारजा इथं जे काय ना समजा तुझं होणार आहे ध्यानात ठेव. अहो छान काय, मी तुम्हाला तुमचं नाव विचारतोय. विचार हा? अहो मी तुम्हाला तेच विचारतोय आणि तुम्ही सांगत नाही. काय ते? तुमचं नाव सांग की. सांग. अहो पण केव्हा? इतकी घाई कशाला झाली तुला? सारजा त्याला काय हवं असेल तर सांगून टाक बघू. मला दुसरं काही नकोय, मला यांचं नाव सांगा म्हणजे झालं बरं बाई. हो बाई का म्हणतात तिला? तिचं काय लगीन नाही झालेलं अजून. नाही? मग कोण आहे ही पोरगी? पोरगी तिला काय परकर नेसलं होय? मालकीन होणार आहे तुमची. मालकी? सारजा येत्या मार्ग सरात लगीन लावून देतो तुझं. ते तुम्हाला काय हवं ते करा हो. अहो पण तुम्ही तरी सांगा कोण आहेत हे? तिला कशाबाई विचारताय? तिला कशाबाई? मला विचारा की. आणि पाटील लिमगाव झुंजाराव पाटील म्हणतात आम्हाला. आम्हाला तिकडं ना विचारायची पद्धत नाही. इथं कोण राहतो ठाव आहे का तुम्हाला? हो श्यामराव पाटील. त्यात आम्ही बाप. अरे बाप रे. हो बापच की. पुन्हा सांगता कुठं गेला तो? कोण? श्यामराव. ते बाहेर गेलेच जरा. असं नोकर माणसावर घर टाकून जावं म्हणजे? माय गुडनेस, मी नोकर? हो तुमची आई मराठी बोलत असत नाही का? हो येस ऑफकोर्स. नाहीच्या भाषेत बोला की. कुठलं हो तुम्ही? गोव्याचं वाटतं. नाही हो का? नाही का? नाही आम्हाला आपलं वाटलं नाही. म्हणजे बूट पाटलून घालून नोकरी करायची आमच्याकडे पद्धत नाही. शारदा आम्हाला चहा देतीस का करून थोडासा? माझा मुलगा येईल इतक्यात, तो टाकील चहा. नाही तुमचा मुलगा बी इथं कामाला आहे म्हणता? म्हणजे बाप लेक दोघं बी कामाला ठेवले श्यामराव आणि शारदा. हे इतकं नोकर आपल्याला नगर. बरं मला चहा करून देतीस ना? हो हिला आज जायचा रस्ता जावा की. हो इकडे नाही इकडं. हो तुमच्यावर नोकरी करायची पाळी का आली? काय करता, पोटाची काहीतरी सोय हवी ना. हो ते बी खरंच. तुमचं बाळ येणार का असं? हो येतील ना अजून जरा वेळानं. येतील ना जरा वेळानं? येतील ना. बसा बसा. हो इथं कशा पायी बसता? बरं बसा आता बसा. हो बसा. गाव कोणचं तुमचं? नाव काय? बाबाराव देशमुख. देशमुख असं मी मराठी आहे म्हणा. गाव कोणचं? ठाणं. ठाणं का? अहो ठाण्याला म्हणा एक बघण्यासारखं प्रसिद्ध येड्याचं इस्पितळ आहे म्हणतात. तुमचं आहे का कोणी तिथं ओळखीचं? हो मीच. तुम्ही? नाही म्हणजे आहे की, माझा जन्मच आहे तिथं. ठाण्यातला इस्पितळात ना? नाही हो ठाण्यात. तुम्हाला जायचंय का तिथं? वाटल्यास व्यवस्था करतो. नाही 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 एवढ्यात नको. आणि जायचं असेल ना तर दोघं बी जाऊ संघाटच. नाना हो पेटला. नाना पेटला? नाही हो इष्ट पेटला. अगं मग हे सांगायला इथं कशाला आलीस? आलीस काय म्हणता? आलीस काय म्हणता? आवाज जाव म्हणा तर काय टाका उसकटणार का तुमच्या थोबाडाचं? एक्सक्यूज मी, आय एम सॉरी. आईच्या भाषेत बोला. चुकलो बाबा, माफ करा. हे तुमचं आम्हाला आवडत नाही. नाही तर करायची सवय नाही आम्हाला. आपण केलेली चूक सुधारायची सोडून माफी मागायची इंग्रजी पद्धत ना का आम्हाला? अहो सभ्य माणसांनी पाळायचे शिष्टाचार आहेत हे. मग सभ्य माणसासनी पाळू द्या की. ते तुम्हाला काय करायचं पाळून? म्हणजे मी सभ्य माणूस नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? एक डाव नव 1000 डाव म्हणेन. म्हणजे काय मालकाच्या मांडीला मांडी लावून बसायचं. मालकाला टोकरा आणि शहाणपणाचं धड द्यायचं. याला तुमच्या सुधारण्याच्या भाषेत सभ्यपणा म्हणत असत्या, आमच्या माणसांच्या भाषेत नाही. बरं नाना किती कोप आदन टाकू? अहो टाका की 3 कप.
मालकीन होणार आहे तुमची. म्हणजे टाका किती कप. नोकर माणसाला वाटेल त्या वक्ताला चहा द्यायची आमच्याकडे पद्धत नाही. अहो पण मी नोकर मलाही चहा लागतो नेहमी संध्याकाळी. तुम्हाला मध्यरात्री जरी चहा लागत असेल हो, पण आम्ही द्यायला पाहिजे ना. तरी म्हटलं शामरावाचा खर्च इतका वाढला कसा. असे नोकर माणसांचे नखरे चालू ठेवले पण खर्च वाढणार. काय करायचं इतकं नोकर ठेवून. हो चालायचंच, नोकर लागायचेच माणसाला. त्याची नानाची जागीर वायाने चालली. सारखं तू असं कर. 1 2 नको 1 2 कप चहाची. 1 कप मला झाडू दे, 1 कप तू दे. काय हो तुमच्या बरोबर आली ही मुलगी कोण. काय हो बरं, माझ्या बरोबर आलेल्या मुलीची चौकशी करणार तुम्ही कोण. मी आपला सहज विचारलं. अरे पण का कशा पायी. अरे डोसक्यावरल्या केसांची पिकून आंबाडी झाली तरी बी तरण्यात त्या पोरीची चौकशी करायची तुमची सवय जात नाही. ही तुमचं शिक्षण आणि तुमची सुधारणा. हो तसं नाही हो, इथं असताना जास्त बोलली नाही म्हणून विचारलं. मोठ्या माणसांच्यात बसून संवाद जीभ काढून बोलायची पद्धत नाही आमच्या पोरींच्या. माझ्या घरल्या अन्नाचा गुन्हा आहे तो. कळलं का. हिच्या आई बाप माझी शेजारी राहत होतं. हिच्या लहानपणी माझ्या खांद्यावर हिला दिली आणि दोघं चालले गेले देवाघरी. तेव्हा धरणं माझ्या घरात नानाची मोठी झाली. मोठी गुणाची पोरगी आहे. आता एकदा शामरावाची जी गाठ घालून दिली म्हणजे झालं. दिसायला काही इतकी सुंदर नाहीये. तुझी बुबुळं काढून हातात ठेवीन सुंदर नाही म्हणलं असतं. नाही म्हणजे रंगानं थोडीशी काळसर आहे म्हणून म्हटलं. तो भागाला फिट नाही भाषिक ती तो शिकलेल्या पोरीवानी. आणि ती कशी बी दिसत असली तुझ्याशी नाही लगीन लावून द्यायचं त्याचं. मला शामराव घेईल बघू. नाही म्हणजे इतकी अडाणी ती, ते कसे पसंत करतील तिला. त्याचा मेंदू काढून खिशात ठेवीन पसंत नाही म्हणला तर. आणि ती माझा पोरगा कुठली पोरी पसंत करेल हे तुला काय ठावं. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी. हो आईच्या भाषेत बोला. चुकलो बाबा, माफ करा. कमालच करता की. हे नाही ते करायची सवय नाही आम्हाला. हे सांगितलं नव्हतं का एकदा. आता अशी नक्षत्र आणि पोरी पसंत करणार नाही तर काय एखाद्या शिकलेल्या भवानीशी लगीन करणार आहे तो. अहो पण शामरावांचं लग्न हेच ठरवाय आलोय म्या. छे बुवा, छे छे छे. ही राधा कशी नाही आली अजून. राधा कोण आणली. हा 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 म्हणजे शामरावानं पत्रात लिहिलं होतं स्वयंपाकानी संबंधित. ती काय स्वयंपाकील कुठे गेली ती. नाही हो काय होता करताय कशा पाहिजे. दम धरा तुम्हा समजांची रवानगी करतो म्या. कुठे गेली. स्वयंपाकील कुठे गेली. शामराव संकट गेली का. हो शामरावांबरोबर बाहेर गेली ती फिरायला. खरंच सांगता की अहो शामराव संकट साहेबांनी गेली. साहेब भांड्यावर पाणी दे प्यायला. अहो फिरायला म्हणजे बाजारात गेली आहे ती. मुंबईची रीत आहे ही. मुंबईची रीत आहे म्हणतात. स्वयंपाकण्याला बघलं धुऊन फिरायची. आग कशी लागत नाही समजा तुझा अन्नाला. नाना पाणी. बघ त्या आगी कुठे लागली आग. लागली त्या सुधारणा करतात डोंबलाची. एकाच्या मनगडात रग नाही की एकाच्या छात्यात अवसर नाही. वटावर मरणाचं मी सूड घेऊन छात्याला बाईच काळी जडवणारी ही माणसं. सुधारणा म्हणून सुधारणा. स्वयंपाकीला बघलं म्हणून बाजार करायला जायची यांची सुधारणा. येऊ दे शाम्या बघतो त्याची सुधारणा. नाना चहा झाला येताना हो आतमध्ये. वय चल. हो बरेच सर बाप चहा काढून कोण देणार आम्हाला. चा हो हे बघितलं आवडून घे. आणि हे बघ या घरात काय तांब्या भांड पाणी ठेवायची सोय नाही कोणाला. ठेवत जा आता शिकवत जाय. होईल आपुल लगीन मार्ग सरी मग चाले कसली हुरहुर माझ्या उरी ग माझ्या उरी. भट भिक्षुक करतील दाटे विहिणींची तर धांदल मोठी.
जन्माच्या मग पडतील गाठी मार्ग सरी ग मार्ग सरी. हे काय शामरावचं लगीन झालं? येत्या मार्ग सगळ्यात नवीन ठोकून देतो त्याच. त्याच्याशिवाय पोरी बाळीला घेऊन फिरायला जायची त्याची सवय जायची. झुंजाराव पाटलाच्या तोंडाला काळ फासायची येणार. हा पोरी आवडलं ना बघ. हा तू चहा पिऊन गेला आणि आतला आवर. आता अशा पोरीशी लगीन करणार नाही तर मग काय करणार हो? पण मला एक कळत नाही, स्वयंपाकला घेऊन फिरायला जायची अवदसायला का आठवली या? शामराव आले वाटतं. या म्हणा या. राधाई असेलच बरोबर. बाई का थोबाडच रंगवून काढतो एकेकाच. हा नमस्कार. कसा आहे सा? ठीक आहे सांग. 6 महिन्यात एकदा उभी चिठ्ठी धाडा सवड झाली ना तुम्हाला? काबू होती ना फार ना. असायचीच कामं असायची तुम्हाला. तुम्हाला कामं नसती तर स्वयंपाकीला बगलत मारून फिरायला जायची तुमची कामं कोण करणार होतं तुमच्या बिकत? कोणती स्वयंपाकी? आता का दडवून ठेवा होता? थोडा कडून बोला की एकदा. तुमच्या नोकरानं समज सांगितलं आम्हाला. नोकर? बोला की बत्तीशी का बसली? कुठं गेली स्वयंपाकीण? कुठली स्वयंपाकी? जिला बगलत मारून तुम्ही फिरायला गेला होता ती. ती होय. हॅलो बाबा, एक्सक्यूज मी, मला फार उशीर येणं झाला. नाही 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 नाही, अक्षी येळेवर आलाय सा. तुमचीच वाट बघत होतो मी. बाच्या देखील एक मला खुणा का? अरे दूर पाया पडतीय फटक भवानी. कुणावर काय बोलायची कल्पना आहे का तुम्हाला? बोलू दे तिला बोलू दे. अरे माझ्या तोंडाला काय फासलंस? अशा कशाला तोंड धरतोस तुझं? काय वर्ग वकायचं बघू दे ना नाव केलेला. कुणाला काय बोलायची कल्पना आहे का तुम्हाला? अहो स्वतःच्या सुनेला तुम्ही. बस करा. सारदाचं नाव घ्यायचं काम नाही. शट अप. थोबाड फोडून नाही. कोणाबरोबर बोलतेस तू? हा कोणाबरोबर बोलतेस? तू मध्ये बोलशील तर मग माझा राग खावा नाही तुला. माझ्या तोंडाला काळ फासाची वेळ आणली तर पोटचा पोरगा म्हणून ओळख देणार नाही. पण पिसाळ्याला वाघ रागत गोळी खाली तुला. सारदा? सारदा? होय सारदा. दूध घ्या दूध. दूध घ्या दूध. राम राम राम. अरे कोण ओरडतोय यो? कोण ओरडतोय सकाळच्या पारी दरवर्षी येऊन? दूध घ्या दूध. यो कोण पसरलाय? देशमुख तुम्ही आहे होय? हो तुम्हाला वस्त्रीवर झोपायला सांगितलं होतं ना. इथं का पैसा कशा पाय पसरलाय? उठा. हो देशमुख उठा. 7 वाजाय आले. अरे बापरे, तुम्हीच का? हो एकदम बाप आठवला तुम्हाला. सकाळच्या पारी परमेश्वरचं नाव घेतलं तर स्त्री बिघडलं काय तुमच्या सुधारण्याची? दूध घ्या दूध. तो बाहेर कोण तुमच्या नावाला हाका मारतो बघा. दूधवाला असेल, दुसरा कोण असणार? मला कशा पैसे सांगता? जाऊन बघा ना. हो बघतो. काय झालं? हातात दुधाचं भांड. इथं नोकर कोण आहे? तुम्ही का मी? मीच. मग दुधाचं भांड कुठं असतं हे बी ठावा नाही तुम्हाला? आहे की. मग जा आणा लवकर. किती आहे? जा या पोट पाटणीच्या स्त्रीपायी व्यवहाराच्या अक्कल इतक्यात की काही शिकलेली माणसं कुणास ठाऊक? हे काय नाही. या शिकलेल्या नोकरासनी चापका खाली धड द्या हवं. त्यांच्यापैकी नीट काम नाही करणार ते. हो देशमुख हवलं का नाही दुधाचं भांड? आलो काय? वरडून त्या दूधवाल्याच्या तोंडाला दुधाचा फेस आहे चिळ. त्याला जा लवकर. चहा प्या उशीर होतोय. चला बिगे किती दूध घेतलं बाबा? शेर 1.5 शेर दूध जास्तच घ्यायला पाहिजे आज.
तो व्याघ्रमती शेलार मामा झोपला असेल ना. अहो कमी दुधात नाही भागायचं. आणि म्या 1.5 शेर नाही तर 2 शेर दूध प्यायलो तर तुझ्या नवऱ्याचा काय खर्च होणार या. वार साहेब बागी वार नौकर. श्यामराव कुठे गेलं ती. रोज सकाळी फिरायला जातात ते. असं का एकलेच जातात का. हिला नाही का घेऊन जात. कुठे गेलं म्हणा फिरायला. हो ना. तू काय करत होतीस त्याच्या खोली. मी झोपले नाही ते पातळ बदलत होते मी. त्याच्या खोलीत दुसरी जागा नाही घावली हो तुला. अरे राम 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 राम. येड लागायची पाळी आणली तुम्ही लोकांनी. लवकरात लवकर मला निमगा गाठाव. 8:30 वाजता गाडी आहे. तुम्ही ठीक हा बोलो मला. पण मी जागा पाहिजे ना. तुमच्या सुधारणाचा पक्का निकाल लागल्याबरोबर मी इथून जाणार नाही. अच्छा समजा घोटाळा. सारजा ए सारजा कुठे गेली. हे आमचे सासरे. यांच्याशी कसं जमायचं कुणाच ठाऊक. हा बाबा बाबा काय घोटाळा आहे हा. आमचाच शहाणपणा नडलाय आम्हाला. कसला. आम्हीच सांगितलं होतं ना शामरावांना. घरात एक नोकर आणि एक स्वयंपाकीन कामाला ठेवली असं कळवा तुमच्या वडिलांना म्हणून. ते नेमकं आपण दोघं कचाट्यात सापडलो त्यांच्या. हो ना. हो बाबा काल रात्रभर त्या स्वयंपाकघराच्या चुलीशी अक्षरशः कुडकुडत होते मी. बरं तिथे मी आहे की नाही हे पाहण्यासाठी रात्रीतून 3 वेळा हा म्हातारा पाणी पिण्याच्या निमित्तानं तिथे येऊन गेला. आणि मी रात्रभर एखाद्या निर्वासितासारखा त्या वरांड्यात कुडकुडत होतो. ते कुणाला सांगू. अगदी नाईलाज झाला तेव्हा पहाटे या कोचावर येऊन पडलो. आतापर्यंत खाजगी नोकरी कुणाची केली नव्हती. आता या म्हातारपणी जावयाचा नोकर व्हायची वेळ आली माझ्यावर. कळलं ना. मग सुरुवातीलाच का नाही सांगितलं त्यांना खरं काय ते. अरे बापरे त्याला खरं सांगायचं. मग त्याचा जबडा पाहिलास का केवढा आहे तो. त्याला जर खरं काय ते कळलं असतं ना तर अख्खं गिळलं असतं ना त्यानं मला. मग कशाला लग्न लावून दिलं माझं त्यांच्या मुलाशी. खरं आहे तुझं. मुलीचा जन्म म्हणजे बापाच्या जीवाला केवढं ओझं असतं याची कल्पना नाही तुला. तुझं शामरावांशी लग्न लावून अक्षरशः माझ्या डोक्यावरचं ओझं उतरवलं होतं मी. पण आता त्या म्हाताऱ्याचा एकंदर अवतार पाहून असं वाटायला लागलंय आपल्याला धडा शिकवायला कायदा काखोटीला बांधून आपल्या मुलाचं दुसरं लग्न लावून टाकायचा हा राक्षस. दुसरं लग्न. हो. शिवाय मुलगी आहेच तयार. कोण. ती 9वारी सारजा. ती तिच्याशी लग्न लावणार. इडियट मूर्ख अडाणी भूत. काय ध्यान आहे त्याच्या. स्वतःला शोभेशी सून बघितली त्यानं. आता मोठं मोडून काय उपयोग. तरी नशीब काल तो वसंता नव्हता इथं. अहो तो आपल्या एका मित्राकडे जाणार होता मुक्कामाला. काय. हो झालं. म्हणजे आता तो देखील इथं येणार. छे 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 छे. आपली तर काय त्या म्हाताऱ्या पुढे उभं राहायची ताकद उरली नाही. मग आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही. अशाच गोंधळात त्याला इथून पिटाळून लावलं पाहिजे. मग पत्रानं करू काहीतरी समजूत. आयडिया. काय. बाबा 1 मिनिट. बाबा मी एक युक्ती सांगते तुम्हाला. बघा सरळ बऱ्या बोलाने ते काही इथून जाणं शक्य नाही. हो. आता ते बाहेर आले म्हणजे मीच करते एक गंमत. मी सरळ सांगते त्यांना मी तर तुमची स्वयंपाकी नाहीच. काय. उलट मीच ठेवले तुमच्या मुलाला नोकरीला. मग बघा एवढं ऐकलं की संतापला की चिडला म्हणजे वैतागेल आणि वैतागलं म्हणजे सरळ आपल्या घरचा रस्ता धरेल. मग वाटलं तुम्ही पत्राने कळवून टाका त्यांना खरं काय. काय बोलतेस काय तू. शामरावांना काय वाटेल. त्यांचं नाही एवढं काही. छे व आपली तर काय अक्कलच चालत नाही. छे छे छे. पण बाप म्हणून मी तुला फक्त एवढंच सांगेन नवऱ्याची किंमत इतकी कमी करणं बायकोला शोभत नाही. हो. आणि त्यांनी मला स्वयंपाकीन ठरवलेलं चालतं वाटतं. तुम्ही काही बोलू नका बाबा. सगळा बंदोबस्त मी करते. काय झालं तरी खेडवळ माणसं ही यांना गोंधळात टाकायला किती समय लागला. बरं ते सांगू तुम्ही चहा घेतलात का. चहा
आणि या घरात छे 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 या घरातला चहा पचायचा नाही मला. बाबा छे 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 मी बाहेर कुठंतरी हॉटेलात जाऊन चहा घेऊन येतो ते बरं. पण हे बघ, जे काय करशील ते नीट विचार करून कर म्हणजे झालं. तुम्ही काळजी करू नका बाबा. हो, काय नाही म्हटलं तरी 4 इंग्रजी अक्षर जास्त वाचलेत मी त्यांच्यापेक्षा. पण हे बघ, जे काय करशील ते विचार करून कर. म्हातारं मन आहे, स्वस्त बसू देत नाही म्हणून म्हटलं येतो मी. अच्छा. संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा. संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा. आम्ही आवडलं इथं. असं का? केव्हा जाणार आहात? गेल्यावर समजेलच की. बरं गाव गाणं बी म्हणत असता की तुम्ही. हो, येतं मला थोडस. थोडंच येतं होय, जास्त नाही शिकला. नाही का? नाही नाही, तितकंच बरं आहे. पण एक सारखं गातच असता वाटतं तुम्ही. असं समजा. आम्ही कसं बी समजो, पण असं सारखं गाणं म्हणत राहिल्यावर तुम्हाला स्वयंपाक करायला वेळ घावतो का? सापडतो कधी कधी. पण तुम्हाला इथं स्वयंपाक करायला ठेवलंय, गाणं म्हणाय नाही. असं का? असं तुम्हाला ठाव नव्हतं ते? मला म्हण ठाऊक होतं की. मग ठाऊक होतं तर वागायला का झालं तसं? तसं म्हणजे कसं? जास्त वटवट करू नको. मुकाडान स्वयंपाकाच्या तयारीला लाग. इतक्या लवकर? छे, आता नाही माझी लहर लागत. आता असं तुझ्या लहरीला लागल तेव्हा स्वयंपाक करायला लागलीस तर आमच्या शामरावानं उपाशी राहायचो. वे उपाशी कशाला राहताय? घेतील की करून हाताने. आता ना मग तुला पगार कसला देतो त्यो? कोण मला पगार देतं? तुमचे चिरंजीव. मग काय तुझा पोरगा आहे त्यो? तोंड बघून घ्या त्यांचं एकदा. तोंड मी लहानपणापासून बघतोयच, पण तुझं तोंड जरा जास्तच चालायला लागले. शटअप. काय झालं? गप्प बसा तुम्ही. कोणाबरोबर बोलतेस तू? हा, गुमान तोंड बंद कर. पोरीच्या जातीला एक तोंड सोडणं सोबत नाही. ते तुम्ही मला सांगू नका. मला कोणाचं बोलणं ऐकून घ्यायची सवय नाहीये. स्वभाव सोडून देईन. माझ्या पोराच्या घरात येऊन माझ्या पोराशी उलट सुलट बोलणार तू आहेस तरी कोण? मी कोण? मी मालकी नाही म्हटलं या घराची. काल रात्रीपासून आपली गंमत बघते मी. म्हटलं चला परगावून पाहुणे आला म्हणून जरा गप्प बसलं तर माझ्या तोंडावर हात चालवण्यापर्यंत मजल गेली तुमची. हे इंग्रजी, हे शिक्षण, ही सुधारणा बोलती आधी. सुरखंड आपल्या लाकडाचा धूर चढलाय तुला. माझ्या पोरींच्या तोंडातून अशी भाषा निघायची नाही कधी. अरे माझ्या पोरं अशा आवाजून बोलले असताना ठोपाला सुजून निघतात त्यांचे. त्याच्यापेक्षा आमचं खेळच नाही बेस. जा ना तिकडे जाऊन बसा. कशाला आलात या मुंबईत? काही झालं तरी खेडवळ माणसं. रानटी ती रानटी. वय वय. आणि तुला मुंबईच्या माणसाच्या डोसक्यात सुधारणाची पोती भरलेली असतात ठासून. 4 इंग्रजी शब्द बोलता आले, थोडा पायका हातात आला की लागले ते हात चंद्राला. ते काय नाही, आजच्या आजच्या अमराला घेऊन जातो माघारा आणि त्याचं लगीन लावून नांगराला जुटतो त्याला. कसे येतील ते? 4 वर्षाचा करार केलाय त्यानं माझ्याशी. तुमचा मुलगा असला तरी माझा नोकर आहे तो मिस्टर. कोण मिस्टर? कोण मिस्टर? इलायती बोटीवरला बूट पाटणूला मिस्टर नव्हे. म्या पाटीला निमगावचा. आणि काय म्हणालीस? तुझं नोकर आहे तो? हो. काय काय कामं करतो? काय म्हणजे? धुणी धुतात, भांडी घासतात, स्वयंपाक करतात. काय पडेल ती कामं करतात. अरे असली बाया माणसांची कामं करायला त्यांनी का बांगड्या भरल्या नाही हातात? आल्यावर त्यांना विचारा ना तुम्ही. विचार नाही तर काय तुझ्यावर विश्वास ठेवून गुमान बसून राहू. उद्या म्हणशील माझं त्याच्याशी लगीन झालंय म्हणून. आणि समजा तसंच काही झालं असलं तर काय कराल तुम्ही? काय करीन असं सुधारणाच्या हातात हात घालून माझ्या मर्जीविरुद्ध कुळाला काळ फासा निघाला तर त्याचं कातड सोडून त्याला पाय पोस करून घालीन दिवाणखान्याच्या दरवाजात. माणसाला मारणं इतकं सोपं असतं का? कोण माणूस? कुळाला काळ फासतो तो कसला माणूस? जनावरात बी जिम्मा व्हायची नाही त्याची. अरे पण असं करीनच कसा तू? माझा पोरगा आहे तो, या झुंजाराव पाटलाचा पोरगा आहे. कुणा बुट पाटणवाल्याच्या कारखान्यात तयार झालेलं बाजारी बुजगाव नाही ते. तरीच काय तरीच? काय म्हटलं तरीच माझ्याकडे नोकरी करायला तयार झालेत ते. बघतो ना, विचारतो त्याला कसा नोकरी करतो. त्याच्या नानानं कुठे आतापर्यंत नोकरी केली का कधी? ते सावकाश विचारत बसा तुम्ही. आता मला जायचंय बाहेर. पण लक्षात ठेवा, इथं राहायचं असलं तर जरा नीट वागत चला तुम्ही. काल
रात्री माझ्या बाबांना वरांड्यात झोपायला लावलं. एवढी मोठी मालकीण मी या घराची, काल ती संबंध रात्र त्या स्वयंपाकघराच्या चुलीची कुडकुडत काढली मी. अर पण असं कशाबाई केलं तुम्ही? तुम्हीच बी जायचं होतं की वस्त्रीवर झोपाया? या एवढ्याशा खुराड्यात राहतात कितीशी माणसं. खुराड नाही काही, ब्लॉक आहे म्हटलं माझा. मी, माझे बाबा आणि माझा एक भाऊ इतकी माणसंच राहतो आम्ही. माणसं? हो. तुम्ही माणसं आणि आमचा शामरावही या पांढरपुळात राहतो म्हणता. मग त्याच्यावरीच राणीच्या बागेत नाही तर येड्याच्या इस्पितळात काय जाऊन राहत. वा, आता तुम्ही आला आहातच, मग करून टाका तेवढा बंदोबस्त. मी कशाला? तुझा तो म्हातारा आहे ना तिथला रखवालदार, त्याला सांग. तुमच्या मुलाचे मालक आहेत ते. आता शामराव आल्यावर बघू कोण कोणाचं मालक आहेत ते. या झुंजाराव पाटलांना आजपासून माल कोण कोणाला मुजरा केला नाही आणि याच्या मोहरही करणार नाहीत. नाना, आंघोळ घेता ना मग? हो. नाना, पाणी काढले. बर, चल. नाही बघ, तू इथेच थांब आणि या पोरी संगत जास्त बोलू नका, तिला वेळ लागले. मला तरी कुठे वेळ तुमच्याशी बोलत बसायला. ही चालले मी. बघा कशी चालली या लुंगी लावलेल्या पैलवानागत. सारदा, तू इथंच राहा आणि बघ, शामराव बघत दुसरं कोण बी आलं तरी त्याच्याशी सरळ बोलायचं नाही. नाही तर एका डास सुधारण्याचं भूत तुला बी सापाडून टाकेल. आंघोळ उरकून ये. तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओ. ए बावळट, हात लावून त्याला, हाताची घाण लागल उगीच. कोण रे बावळट? अरे वा, मन हाताची घाण लागेल. या अशी जमिनीवर पडली तर नाही व्हाय लागत घाण. जमिनीवर पडून मळली तरी चालेल, पण आडाण्याचा हात लागून भ्रष्ट नको व्हायला. काय हो, इथला केर काढायचं काम तुमचं आहे वाटतं का? नाही, एक माझा हात लागला म्हणून राग आला तुम्हाला. पण रोज सकाळी अडाणी गड्याचा हात लागतच असेल की या केराचे टोपलीले. माझी आई, अगं ती टोपी, डोक्याची टोपी टोपली नाही काय ती केर भरायची. ये टोपी. मला वाटलं टोपलीच आहे का सुधारलेली केराची. आडाण्याच्या हाताला काय झालं? नुसती टोपी नाही काय ती साहेबाची टोपी म्हणतात तिला, साहेबाची टोपी. हा, कुठल्या हो साहेबाची? हा तो गेला त्याची. जाता जाता ह्यो प्रसाद देऊन गेला काय? प्रसाद? ऑफकोर्स. अगं प्रसादच आहे हा. माणसाचे सगळे दुर्गुण दाखतात हिनं. टाळक्याला टक्कल असेल तर हिच्यामुळे दिसत नाही. मवाल्यासारखे केस पिंजरलेले असेल तर हिच्यात दडून माणसाला सभ्य बनता येतं. अगदी अडाणी मनुष्य सुद्धा ही टोपी डोक्यात असल्यानंतर सुशिक्षित समजला जातो. आता आपल्याला कळलं मी ही टोपी का घालतो ते. बोला सत्यनारायण महाराज की जय. माझी आई, अगं हे सत्यनारायण नाहीये, टोपी महात्म्य म्हणतात त्याला, टोपी महात्म्य. अगं बया लई उपयोग आहे हो तुमच्या टोपलीचा. मग पण काय हो, आज बट डोकसच नसलं तर मग तुमच्यासारख्या अडाण्यांना उपयोग नाही त्याचा. हेच बेस आहे बघा. हे अशी टोपली खाली आपला अडाणी पण झाकण्यापरीस उघड्या डोक्याला अडाणी म्हणून मिरवलेलं बरं की. अरे वा, बरीच बोलतेस की तू. कुठलं व आम्ही बोलणार? आम्ही आपलं बावळ्यात अडाणी तुम्हाला सुधारलेलं नव्हतं. आमची आपली अक्कल अडाणी. अशी टोपली खाली नाही झाकत आम्ही. बरं काय हो, कधीपासून राहिलं तिथं? काल सांच्याला आलो. नाना बी हाय संगत. नाना म्हातारे आहेत का? भय का नाही, बरोबर आहे. बाबांनी ठाण्यावरून ही सुधारलेली जोडी पैदा केलेली दिसते. ठाण्याचे जागीरदार या. आलो सारजा, कोण यो शिकलेला डांबिस? अरे बापरे, का हो, बाप आठवला एकदम. हाय गेली आमची बऱ्याच दिवसांपूर्वी. असं का? असं मग कोण हवंय तुम्हाला इथं? अजून ठरवलं नाही नक्की. बाबांना विचारून सांगतो. सारला अधुका राहतो, याच्यामुळे उभी नव्हतो राहू. कोण बाप तुझा? आमचे बाबा, आमचे वडील ते. कोणाचे चिरंजीव तुम्ही? पण आमच्या वडिलांचे. अरे तुझ्या पण कोण आहे सा तुम्ही? छान. बाबांनी मला चांगली सुधारलेली माणसं म्हणून सांगितलं होतं, तर त्यांनी तुम्हाला आणलं हो इथं.
तुम्हाला हवी ती सुधारणा नाही झाली आमच्यात. आणि तुझ्या बाळानं नाही आणलं आम्हाला. आलं आलं आमच्या ध्यानात आलं. अरे पण तू आहेस कोण? आहे तुमच्यापैकीच. नाही नाही, तुझ्या मुकड्यावरून तू आमच्यापैकी वाटत नाही. का नाही म्हणजे तुमच्या जातीत शिक्के असतात वाटतं तोंडावरती. असतात की. कारण बाप आहे ना तुझा अजून? आहेत तुमच्या कृपेने अजून आहेत बरं. नाही नाही, मला वाटत नाही तसं. वा हे चांगलं आहे. माझे वडे आहेत ते. जिंकतायत तर त्यांच्याकडे शब्द. म्हणूनच म्हटलं तुम्ही आमच्यापैकी वाटत नाही. म्हणजे आमच्या जातीत बाप जिंकता असताना पोरमिशा नाही भादरीत तू भावानी. म्हणजे असं म्हणता होय तुम्ही? असं म्हणतो का बरं? नाही म्हणजे कल्पना करमणुकीची आहे. पण काय हो तुमचे वडीलच वाटतं अजून. नाही नाही, म्हणजे 100 वर्षाचे होते ते आम्हाला सोडून गेलं तेव्हा. त्याबद्दल शंकाच नाही मला. पण वडील गेल्यावर हे जे आपण 3.5 हातला मिशे ठेवल्यात ते का तुमच्या वडिलांना स्वर्गातून खाली उतरायला सोपं जावं म्हणून की का? तुझ्या लई बोलती असतील. हा, कोकराच्या थोबाडाला वाघाची डरकाळी शोभत नाही. जबडा फाटून जाईल एखाद्या वाक्याला. कुणाबरोबर बोलती असतो तू? या झुंजाराव पाटला बरोबर. पाटीलकीच वेळ होय. नाही, जातीवंत पाटील आहे मी. आलं आलं आमच्या ध्यानात आलं. पण माझ्या अजून हे ध्यानात येत नाही. तुझं काय काम येतं? कशासाठी आलास तू? आलो मी सहजच. अरवार तुझं सहज. पण कोण आहे तुझ्या ओळखीचं इथं? ओळखीचे? अहो सगळेच ओळखीचेत माझ्या. आपले शामराव आहेत ना. ओळखीचं आहेत का तुम्ही? हो चांगला दोस्त आहे माझा तो. अरे वा, त्यो हो. चांगलीच दोस्ती दिसते का तुमची? अगदी लंगोटी यार आहोत आम्ही. लंगोटी लंगोटी या. बसा बसा. काय धंदा करता तुम्ही? कॉलेजात शिकत असतो आम्ही. लगीन झालंय का तुमचं? नाही अजून नाही जमत पण प्रयत्न चालवलाय. अगदी युद्ध पातळीवर आहे. तुम्ही एकलंच करता प्रयत्न? हो तुमचा बा नाही वाटतं करत तुमच्या? त्यांचं झालंय ना लग्न. नवराची गोष्ट सांगायचीच बरं का. बाचं लगीन झालंय. पण ते नाही का बघा एखादी पोरगी? नाही बो. हो म्हणजे त्याचं काय माहिती का की त्यांच्या पसंतीनं माझ्या गळ्यात पडायची एखादी 9 वार पातळ नेसलेली, 7 वार आंबाडा बांधलेली आणि 3 वार कुंकू लावलेली एखादी तुळजापूरची भावानी. तुम्हाला कशी हवी? बिनकेसाची बिनकुकवाची सुधारलेली भावली? अगदीच बिनकेसाची नाही पण थोडेसे केस चालतील. चालत्या. आणि मग कुकवाचं कसं काय? कुंकू कशाला? हल्ली बाजारात पाहिजे तशा टिकले मिळतात ना. टिकली तर टिकली नाही तर बाजूला फेकली. वा वा वा. बरं मग बूट पाटलून निघालत असते. हो नेसतात की. मग शाळा कॉलेजात पोरांना काय भांडी घासायला शिकवतात? हो लग्नाची पूर्वतयारी म्हणून. नाहीतरी लग्नानंतर पुरुषाला तेच करावं लागतं की. तुम्हाला येतं का त्यातलं काही? नाही अजून मी पुरता तयार झालो नाही. सध्या नुसतं पिकेटिंग करतो. पिकेटिंग म्हणजे काय असतं ते? पिकेटिंग लग्नानं झालेल्या मुलांचा आवडीचा धंदा आहे. धंदा. बसा बसा. नाही म्हणजे चालेल ना बसलं? मागाशी बसलं. पैका मिळतो का? पैका नाही पोरी मिळतात. पोरी म्हणजे पोरींचं चेहरा पाहायचा धंदा आहे म्हणा की. आता काही जणांना नुसतं पायातच मिळतो जोडा. पर त्यो कशा पाहिजे? आता काही मुलींना नाही आवडत आपला चेहरा कोणी बघितलेला. म्हणून त्या जोड्यानं तुमची दिलिष्ट काढतात. सुधारणा म्हणतात का त्याला? हो. अरे हो ना काय. थोबाडूस कडून गप्पा मारतोयस मला? लाजा नाही तू वाचण्याची परिस्थिती? नाही हल्ली मुलींच्या पेक्षा मुलंच नसतात जास्त. स्त्रीदाक्षिण्य म्हणतात याला. होय होय होय. नाही पोरीनी लुंग्या लावून बूट पाटून घालून मर्दाव आणि छात्या पुढे काढून चालायचं. आणि पोरांनी भांग पाडून खाली मान घालून लाजत मुरडत त्यांच्या मागणं जायचं. सुधारणा म्हणतात काय? हे शिकवतात वाटत कॉलेजात तुम्हाला? नाही पण आम्ही हेच शिकतो. अरे बरं त्याच्या परिसर खंडोबाच्या जेजूरला का नाही जाऊन राहत का? म्हणजे यल्लमाचं पहिलवान म्हणून तरी ओळखते लोक तुम्हाला. आणि लाकडाची माकडं म्हणून देशाची सुधारणा करणार, देशाचं रक्षण करणार. अरे देशाचं स्वातंत्र्य कोणी मिळवलं हे तरी ठाव आहे का तुम्हाला? अर्थात आमच्या भावी राष्ट्राचे आम्ही आधारस्तंभ आहोत म्हटलो. पुरं हाताळ फोडून बरगडी एखादं बाळी. अरे अंगावर येईल त्याला टाचखाली सेरडाची ताकद आहे का त्याच्यात? अरे मांजराच्या पिलानं पंजरा मारला तर डॉक्टरकडे धावणारे भेदड तुम्ही. आणि तुम्ही म्हणून देशाची सुधारणा करणार, देशाचं रक्षण करणार. आता सगळं जगच बदललंय त्याला आपण तरी काय करणार? जग नाही बदललं, डोसकी फिरल्या तुम्हा सर्वांची. अगदी बरोबर आहे. इकडे नाही थांबा मीच येतो तिकडं. आडला नारायण. तुमचं श्यामराव तिथलंच का? विशेष चौकशी नाही म्हणजे तुमचं दोस्त आहेत ना लंगोटी म्हणून विचारलं.
म्हणजे तुम्हाला ठाव असेल म्हणून विचार. हा का म्हटलं ते बरोबर आणलेली मुलगी त्यांच्या गळ्यात बांधायचा विचार आहे का काय तुमचा? आणि असली तर तुमचं काय बिघडणार आहे त्याच्यात? माझं काय नाही, पण तुमचं या स्थळाशी जुळणार नाही. अगदी त्याचं लगीन ठरल्यावानी बोलतीस. ठरल्यावानी म्हणजे तुम्हाला काही माहिती नाही वाटतं अजून? कसं ठाव असणार? मी काय बा आहे त्याचं? ते तर शक्यच नाही म्हणा. आता मुलगीच आणली तुम्ही त्यांना दाखवायला. अक्षी बरोबर ओळखलं, पण काय कसा पोरगा? पोरगा ठीक आहे, पण त्याच्या बरोबरची ती मुलगी हा ती कापडी भावली. हा तीच, तिच्याशी लग्न झाल्याचं माहिती. झाल्याचं म्हणजे झालं नाही ना अजून? आता कळेलच की तुम्हाला, पण इथपर्यंत तुमच्या वेळाची मदत झाली याची कल्पना नव्हती आम्हाला. कशी असतात? हा मी पोरीचं चेहरा बघत हिंडता नाही का तुम्ही? बापाच्या म्हणजे पोरीच्या बापाचं काळीज कसं कळावं तुम्हाला? बर, इथं राहतो तो म्हातारा कोण? म्हातारा? तो म्हातारा होय? हा. बाप, तो बाप कोणाचा? त्या मुलीचा. हा तुम्हाला ओळखतो का तो? हा साधारण. कसा आहे तो? म्हातारा आहे हो. ते कळलं हो. ते ठाव आहे. हा, पण करतो काय तो? राहतं तिथंच आदनं मधनं. बरं मला सांगा, श्यामरावानं ती पोरीची भानगड आपल्या बापाला कळवली का? तुम्हाला सांगतो हो, असल्या भानगडी करायच्या असतात, कळवायचे नसतात. होय का? त्यातून म्हणे महाजंगली म्हातारा आहे तो. होय का? हो ना, त्याला जर ही भानगड कळली ना तर तो गोळी देखील घालेल आपल्या मुलाला. अगदी रानटी म्हणतात. कोण? शामरावांचा बाप. असं म्हणतं कोण? शामराव सांगतात तसं. हो दरोजा उडाय या आत या. कशाला जरा ठोका आलं? हा या तुम्ही या मोरे या मोरे. का कुठं गेला होता? रोज सकाळी फिरायला जातो मी. पोरींचं जोड खायला? छे मोकळ्या हवेत फिरायला जातो, म्हणजे बरं वाटतं जरा. तुमचा नवरा भेटला का तुम्हाला? नाही नाही भेटला? कोण ते? माझा नवरा? आता नवराच की तो की मारदानी आवा ती साहेबाकी. हो ती होय, ती हो नाव घ्या लाज वाटते. नाही लाज नाही, पण तुम्हाला लाज वाटणार नाही ठाव आहे मला. बरं कुठं गेली ती ना भाजी आणायला गेली. म्हणजे आता तिने भाजी आणली की मग तुम्ही स्वयंपाक करणार? कोण? मी? वेळ की खूळ? नुसतं वेळ नाही, पार फिरलंय. कुणाच्या भलत्याच काय? तिचं हो, ती भाजी आणायला गेली ना तिचं. हो आहे, थोडी आरखवटच आहे. अहो तिचंच काय, तुम्ही आणि ती आतली मुलगी जर सोडली ना, या खिरीत सगळ्यांचीच डोकी फिरलेत असंच समजा तुम्ही. वसंता तू ओळखतोस का यांना? हो तर चांगलाच ओळखतो मी यांना. तुम्ही ओळखता याला? हो ना. अहो यांनी स्वतःची चांगली ओळख करून दिली. अक्षय म्हणजे तुमचं दोस्त आहे म्हणतात. अक्षय लंगोटी यार. नाही शिवाय तुमच्या बापाची ना बरीच माहिती आहे का हो? सोस पडला काय? नरड्याला सोस पडला एकदमच काय झालं? नाही म्हणजे अक्षय जंगली आहे म्हातारा म्हणतात. रानटी गोळी बी आली तुम्हाला एखादी? फुटलं वाटतं भांड. नाही बघतो. नाही निस्ता पोचा आणि बरेच वेळा पडला नव्हता फुटल. ठेवा का जीव नाही का हातात? वा चांगली मस्त तब्येत आहे यांची. नीट बघून घ्या, जावे होणार आहे तुमचे हे. यांना समजा ठावाय. अहो आपली मुलगी सुद्धा आणली यांनी तुम्हाला दाखवायला. यांनी आपली मुलगी मला दाखवायला आणली? हो तुम्हाला ठाऊक नाही का? आता त्यांना कसं ठाव असणार? जे काय ठावायचं तुम्हाला ठाव असणार. मला यांच्या बऱ्याच गोष्टी ठाऊक या बसा. काय माहिती सांगा? एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं डोकं. वसंता हो का बसाव. काय झालं डोसक्याचं? अजब आहे, साधारण माणसात नाही सापडायचं ते. वसंता तू आता गप्प बसणार आहेस की नाही? का बुवा, एवढेच सहवासनं नाही माझ्यावर काय परिणाम व्हायचा? तू समजतोस कोण यांना? कोण म्हणजे? भावी सासरे, द फादर इन लॉ, द ग्रेट मिस्टर श्यामराव पाटील. हो आईच्या भाषेत बोला. झाली का खात्री झाली? आता माझी चांगलीच खात्री. बरं ते जाऊ दे. हो श्यामराव मला सांगा. बसा. नोकरी कुठं करता तुम्ही? इथे बँकेत ज्युनियर क्लर्क आहे. नीट चौकशी करून घ्या. चौकशी करायच पाहिजे. पगार कितीचा मिळतो? मिळते 5,000-5,500 रुपये. खात्री आहे का तुमची? हो का? नाही म्हणजे धुणी धुणं, भांडी घासणं, केर काढणं याच्यासाठी एवढा पगार मिळतो तुम्हाला? असली कामं करत नाही मी तिथं. पण यांना तसं वाटणं साहजिकच आहे ना. म्हणजे तसं नाही, कसं तसंच आहे. छेवा सगळा गोंधळ चाललाय. कसला गोंधळ? या नोकरांचा एक जण वेळेवर कामावर येईल तर शपथ आहे. काय हो ती राधा कुठे? हो आत्ताच खाली बघितली मी तिला, वरच येत होती बहुतेक. असं म्हणता मी खाली जाऊन विचारतो तिला काय उशीर झाला. हो शामराव माग फिरा. वर देऊ दे तिला, मग विचारलं तरी चाल. पाटील खाली जाऊ देऊ नका यांना तुम्ही.
तुमच्या मुलीच्या कल्याणासाठी एवढं केलंच पाहिजे तुम्हाला. वसंता, बर तुम्हाला जोडणार काय झालं? यांचा आवाजच तसा आहे. बरं ती आता बरं आली की तिला चहा करायला सांगा. ऐकल नव्हता तुमचं ती? ऐकल म्हणजे काय? तिचा बाप ऐकल. आता मला कशाला सांगता? तिला सांगा की आल्या. हो. आली. कुठे गेला होता तुम्ही? असं विचारा. बाबा तुम्ही असे उभे का? बसा ना. तुला विचारतो मी, कुठे गेली होतीस तू? वसंता, केव्हा आलास रे तू? अरे वा, तुमची दोस्ती दिसते. हो तर राधा यांना एक कप चहा हवा, यांच्यासाठी एक कप चहा टाक नानांसाठी. हे बघा बाबा, तुम्ही चहा घेतलात का? हा, चहा त्यांना नको आम्हाला. ऐकू आलं नाही का तुला? एक कप चहा टाक यांच्यासाठी. तुम्ही खाली जाऊन माझी पातळ घेऊन या ना प्लीज. पाटील सुधारणा म्हणतात बरं याला. वसंता, एक कप चहा हवाय मला. कान फुटले का राधा तुझे? एक कप चहा टाक यांच्यासाठी. अरे वा, अगदी नोकरावर हुकूम सोडल्यासारखं बोलता की तुम्ही. पातळ घेऊन या, ओरडू नका, ऐकून घ्या की जरा. काय ऐकून घ्या? अगोदर एक कप चहा टाक यांच्यासाठी. माझी पातळ घेऊन या. मी पातळ आणणार नाही. मी चहा करणार नाही. मी पातळ आणणार नाही. मी चहा करणार नाही सांगितलं. बसा. पगार देऊन तुम्ही येणार. हो ना. हो ना. काय मग ऐकत कसं नाही? आणि का नोकर आणि तुमचा मग ऐकत कसं नाही तुमचं? कोण मी? हिचा नौकर? आणि कुणी सांगितलं तुम्हाला मी यांची स्वयंपाकीणे म्हणून? अरे पण मला हे कळत नाही की तुम्ही का नादा लागला वेळेचे. कोण रे येडा? सुधारणाच्या पुतळ्या. तू येडा, तुझा बाप येडा. आणि बर का राधाताई, सासरे होणार आहेत आता हे शामरावांचे. काय? अरे आकडेच्या कांद्या, मी बाप आहे त्याचा. सासऱ्याचा बाप झाला की इतक्यात असं गॉड हो. कोण? याला म्हटलं मी. नाना, पानं घेतले जेवायचं. हे आलं दुसरं आडाणी होत. अडाणी थांब र, गोळीच घालतो तुला. हा? शामराव, आज सांच्याला आम्ही जावं म्हणतो परत. दरबार जाऊन येतो. एकटेच? होय का? नाही म्हणजे आत्ता भावतं पोरी बाळ्यांना बदलत मारून फिरायची सुधारणा नाही झाली आमच्यात. नाही, मी येऊ का होत? कशासाठी? नाही, रस्ता सापडणार नाही. न गावाय काय झालं? ज्या रस्त्याने एक डाव जातो तो रस्ता आम्हाला सापडणार नाही, परत येणार ना. आणि त्यातून एका कामाला निघालो की एकच काम करतो आम्ही. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक दगडावर तगड्यावर करत जायची सवय नाही आम्हाला. अरे जुन्या वडिलांची माणसं आम्ही, शिकलेली नाही तुम्हाला. नोकरी करायची म्हणजे नोकरीच करणार. पोरी बाळांची फेर नाही सुटायची आपल्याला. नाही, तुम्हाला हवं तर येतो. बस झालं, मोकाट ऐकलं तुमचं. कालपासून बघतोया, कालपासून बघतोय का माणसं गोळा केलीत तुम्ही सांगतीला. नाव केलं कुळाचं. ते काय नाही, आम्ही परत येण्याच्या आत आपलं सामान सुमान बांधून ठेवा, सांगून ठेवतो अगोदर. माझं सामान? होय तुमचं. नाही म्हणजे मी येऊ हवं तुमच्या बरोबर. का? अजून गावाकडे यावंसं नाही वाटत? फेर पुरं नाही झाली? नाही पण नाना माझी कोण तुझी र? कोण तुझी ती स्वयंपाकीन? थोबाडाला राग पासून कबरेला लंगी लावून हिंडणारी जोगीन. पुन्हा नाव काढलं सर तिथं तर थोबाडातलं 31 दात काढून एकीन दाताच्या डाग धरला. नाही पण नाना माझी नोकरी. अरे नोकरी गेली तुमचं तिकडे किसण्याच्या डोहात. कशापायी करायची नोकरी? कशापायी? बापाला येडा ठरवणार दोस्त पोचण्या पायी? कमाल का नोकर ठरवणार नोकर पाळण्या पाहिजे? कशा पाहिजे? बोल ना. पण नाना पैसे मिळतात इथे. अरे मोप पाय काय तिकडे खेड्यावर. इकडे माणसं नाहीत म्हणून शेतातला पैसा चाललाय मातीत जिरून. आणि इकडे तुम्ही कागदाच्या नोटा करण्यात गुंतलाय हातात लेखणी करून. तिकडं मातीला सोन्याचं मोल आणायचं राहिलं बाजूला, आणि इकडं मातीचं मोल आणलंय तुम्ही सोन्याला. अरे हातात लेखणी धरून कापडाची भावली पोचल्या परीस हातात नांगर धरून 4 माणसाचं पोट भरणं जाईलेस. का आलं का ध्यानात? आम्ही जाऊन येतो, तो सामान सुमान बांधून ठेवा. हो. हा ऐकलंच ना? चला माझी झाली तयारी. चलताय ना बाहेर? काय झालं?
गेले वाटतं कुठे बाहेर. कोणते? तुमचं तीर्थरूप. मला नाही माहिती. इथेच बसला होतात ना तुम्ही? काही एक बोलू नकोस. का? बोलणं बंद केलंय माझ्याशी? समजेल. अच्छा, केव्हा? आज संध्याकाळी मी इथूनचा कायमचा निघून गेल्यावर. कुठे? निमगावला. आज संध्याकाळी निमगावला? कायमचे? म्हणजे परत नाही येणार इथे? कायमचं निघून जाणं याचा अर्थ परत येणे असा होत नाही कधी. पण श्याम, माझं लग्न झालंय तुमच्याशी. मला नाही वाटत तसं काही. म्हणजे लग्न झालेला बायका नवऱ्याला नोकर समजत नाही स्वतःचा. म्हणजे तुम्हालाच तेवढा अधिकार आहे वाटतं? कसला? बायकोला स्वयंपाकीन ठरवायचा? माझा अधिकार? माझा अधिकार तर कधीच समजला नाही ग तुला. नवऱ्याची बायको या नात्याने कधी वागलीच नाहीस तू माझ्याशी. स्त्री पुरुषाच्या समान हक्काचं भूत बसलं होतं ना तुझ्या मानगुटीवर. तुला काय समजावं माझा अधिकार? पण श्याम, मी काय सांगते ते एक बार तरी ऐकून घेणार आहात का? ठीक आहे, बोल. श्याम, हे बघा, तुमच्या वडिलांना जाऊ द्या हवं तर. त्यांना सोडून इथे राहा तुम्ही. लग्नाच्या गाठीने जखडलं गेलंय माझं नशीब तुमच्या नशिबाशी. आता समजलं तुला हे सगळं. येऊन जाऊ तुम्हा बायकांचं तुला नवऱ्याच्या जेवरच की. ते काही नाही. तुझ्यासाठी मी वडिलांना सोडायला तयार नाहीये. तुझ्यासारख्या बोलक्या बावल्या मला जगाच्या बाजारात हजारो मिळतील, पण माझ्या वडिलांसारखं जिवंत बाप नाही मिळायचा मला कधी. त्यांच्या बाई माझ्या आयुष्याची धिंडावणे का करणार आहात तुम्ही? माझ्या कुळाच्या कीर्तीपुढे तुझ्या आयुष्याची पर्वा नाहीये मला. नाही, लग्नाची गाठ इतक्या बेपर्वाईने नाही सुटायची. कायद्याची कात्री तोडून टाकणार आहे मी ती. काय हे बघ, आता तुला तुझ्याशी जास्त बोलून मला तुला जास्त महत्व द्यायचं नाहीये. एक तुला शेवटचं सांगतो, तुझ्याशी घटस्फोट घेऊन मी सारजीशी लग्न करणार आहे. घटस्फोट? श्याम, ठीक आहे, मला घटस्फोट देऊन जा. तुमचं आयुष्य सुखी होणार असेल तर माझं पुढचं सगळं आयुष्य दुःखात काढावं लागलं तरी मी तयार आहे. खरोखरीच सारजीवर तुमचं प्रेम बसलं असेल तर. वेडवाकडे काहीतरी बडबड नकोस. राधा ग, दोन अंतःकरणं केव्हाही तोडता येतात ग, पण ती जोडायची मात्र एकदाच असतात. ज्याप्रमाणे चूक झालेली समजून सुद्धा ती सुधारता येत नाही ना, त्याप्रमाणे जाऊ दे. सारजेविषयी ती भावना माझ्या मनात नव्हती, नाही आणि पुढेही राहणार नाही. राधा, मी तुला आपलं सर्वस्व दिलं ग. तूही मला आपलं सर्वस्व अर्पण केलं. पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी माझ्या सुखाकरिता सगळं आयुष्य घालवलं ग. त्यांच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही. आणि निव्वळ त्यांच्या समाधानासाठी मी माझ्या मर्जीविरुद्ध सारजीशी लग्न करतोय. कित्येक गोष्टी अशा असतात ना की त्या ओघात आल्या ना की घडून जातात. त्या काळ झाल्या कधीच समजत नाही. ज्याप्रमाणे मी तुझ्याशी लग्न का केलं याचं उत्तर माझ्याजवळ नाही, त्याचप्रमाणे मी सारजीशी लग्न का करतो याचंही उत्तर माझ्याजवळ नाही. मला असं वाटतं उत्तर एकच आहे राधा. त्याला त्यावेळी इलाज होता म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. आता इलाज नाही म्हणून मी सारजेशी लग्न करतोय. राधा, झालं गेलं आपण एक सगळं स्वप्न होतं असं समजूया आणि एकमेकाची इच्छा नसताना देखील घटस्फोटाचा आधार घेऊया. होय राधा, मला तुला माझ्या घरात नेऊन सुख लाभणार नाहीये आणि तुला दुःखात लोटणं मलाही सुखाचं वाटणार नाही ग. काही वेडवाकडं बोललो असेल ना तर माफ कर. काही चांगलं वागलं असेल तर तेही विसरून जा. येतो ना. वहिनी, कोणी हाक मारली मला? म्या. तुम्ही हाक मारली वहिनी? पण वय राग आला तुम्हासनी? तुम्ही शिकलेले हाय ना, म्याही अशी अडाणी. पण तुमचं समद बोलणं ऐकलं म्या. राहावं ना म्हणून साथ घातली अडाणी जीवन.
राग नका मानू व गरीबाचा. तुमच्यावरच काय, स्वतःवर सुद्धा रागवायचा अधिकार नाही उरला मला. असं नाही बोलू. सर्वच मी निराधार झाले. अहो शिकलेली माणसं तुम्ही. शंकाटच पण घेणार. अहो वैतागलं म्हणजे बोलून जातं माणूस काय बे. म्हणून आपण का ते खरं मानायचं. आणि काय हो, तुम्ही तयार आहे का त्याला काडीमोड द्यायला? उगी 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 बसा बसा. नाही ना तुम्ही तयार, मग त्याला बी नाही करता येणार तसं. अहो एकाच्याच म्हणण्यापरी असं समजा झालं असतं ना तर सीता बी रावणाची बाई झाली असती की. तुमच्याशी लग्न करणार आहेत ते? म्या करायला हवं ना, म्या करायला हवं ना त्याच्याशी लगीन. जाऊ त्यांच्या वडिलांची तशीच इच्छा आहे. हा अडाणी असलं तरी राखूच नाही हा आमचं नाना. अडाणी असतील ते, पण त्याच्या जवळ असलेली माणुसकी शिकलेल्या माणसात बी गावणार नाही तुम्हाला. नाही ओळखलं व नाही ओळखलं तुम्ही आमच्या नानाला. अहो असल्या माणसाची लोखंडाच्या कांबीला बी न बघणारी काळज ये फुलाच्या वासानं झिरपाया लागतात. फतराच्या काळजातनं बी पाण्याचं झरा निघतो या वहिनी. किती शिक्षण झालंय तुमचं? हा शिक्षण कुठलं व आमचं शिक्षण? हा पर जगाची शाळा न व्यवहार नावाचा मास्तर आहे माझा. किती गोड बोलता हो तुम्ही. पण वहिनी आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे बर का. सांगू ना, राग नाही याचा. नाही, आता बहिणीचं नातं जोडलंय तुम्ही माझ्याशी. सांगा. हे जोडलेलीच नाती कायम टिकवायची कशी हे सांगणार आहे मी तुम्हाला. आता बघा हे सांगा मला, श्यामरावशी लगीन झालं ना तुमचं? हो हो, पण तुम्हाला कसं कळलं ते? आता अहो काडीमोड देणार म्हटलं की लगीन झालंच असेल ना वहिनी. अहो एवढं न कळणे की अडाणी नाही बरं का मी. आणि हो लग्नाच्या वक्ताला काढलेला फोटो बी बघितलाय ना त्या टेबला खाली. काय वाटलं तुम्हाला? आपलं लग्न होणार नाही म्हणून दुःख झालं, पण शिकलेली वहिनी घावली म्हणून लई आनंद झाला बघा. म्हणजे वहिनी आपल्याशी बोलतच नाही, लई राग आलता तुमचा मला. आणि आता आता कळवळ आलाय म्हणून तर 4 सबूत बोलणार आहे तुमच्याशी. बरं पहिले मला हे सांगा की तुमचं लगीन झाल्याचं तुम्ही नानासनी का नाही सांगितलं? पण ते फार चिडखोरे असं वाटलं होतं मला. अहो मग तो राग शांत करायला पाहिजे, झटावं की वाढवणे पाहिजे? वाघीत तेल ओतलं म्हणजे आग वाढतीये वहिनी. खरंय, पण फार वेळ पेटत राहिली म्हणजे आपोआप विसते ती. समजा असल नसल राग करून मगच विसते. म्या म्हणतो इकं सोयीस्कर आपण वाट का बघायची? त्यापरीस अगोदरच विचार केला असता तर तुमची मन एवढी जोडल्यात हे नानासनी कळलं असतं तर काही विरोध केला असता का त्यांनी तुमच्या लग्नाला? मला खरंच त्यांची काहीच माहिती नव्हती. अहो मग माहिती करून घे हवी होती. एक बरं की शामराव आपला चांगल्या कुळातला निघाला नाही. विचार कर तुम्हीच, ह्यो शामराव उडान टप्पू मवाली गुंड असतातच. अख्ख्या अक्षाची राख रांगोळी झाली असती की या लग्नानं. तुम्ही नाही, तुमच्या वडिलांनी तर विचार करायचा होता. उगाच नाही आमचे नाना त्या सुधारणेच्या नावाने भडकत. या ग बाई हे कसलं लगीन? माझं तुझ्यावर प्रेम बसलं, तुझं माझ्यावर प्रेम बसलं ना, आम्ही दोघांनी लगीन बी करून टाकलं. अहो संसार सजवणं एवढं सोपं नसतंय वहिनी. वहिनी वहिनी बोलत नाही सा, रागाला काय? काहीच सुचत नाहीये मला. ना सुचू दे, ना सुचू दे. अहो सुचत नाही ना तेच बरं आहे बघा. एखादा प्रश्न विचारला म्हणजे त्याच्यावर उत्तर आलंच पाहिजे असं नाही. कितींदा बघा गुमान मुकाट्यानं होणारी कामं तोंडापणानं पार बिघडते. प्रश्नावर उत्तर, उत्तरावर प्रश्न असं सारखं वाढायला लागलं ना की एक मोठं भांडण तयार होतं. मग एखादा श्याम एखाद्या वहिनीला विचारतो, सांगतो मी तुझ्याशी काडीमोड घेणार म्हणून. घेऊ दे की त्याला काडीमोड, बघू आपण. आर लग्नाची बाईल म्हणजे जत्रेच्या बाजारात परतीच्या बोलाने मिळणार खेळणं वाटलं की काय येत नाही. खरंच सांगा, माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय तुम्ही. किती आभार मानू मी तुमचे. ते सांगीन व नंतर गणित करून. पहिले मला हे सांगा, आमची बहिणीनं नानाची सून म्हणून नांदायचं हाय का नाही तुम्हासनी? हा असं फक्कड लाजच चला बघा. अहो लाजी असतं बाईचं भूषण आहे.
आणि निर्लज्जपणा हे पुरुषांचं भूषण वाटतं. झालं, सुचलं तुला ते उत्तर. बरं बाई, राहिलं. बरं, आता आपण असं करायचं, इतक्यात तुमचं लग्न झाल्याचं सांगायचंच नाही नानासनी. हा, पण श्यामरावला मागणी घालायला लावा तुमच्या वडिलांना. काय हो, कुठे गेले ते? ते डॉक्टरकडे गेले डोळ्यात औषध घालायला. काल रात्रभर जागरण झालं होतं ना त्यांना. पण तुम्ही सांगितलं तसं करायचं आम्ही आधीपासूनच ठरवलं. असं का? ना, हे वसंतराव नाही दिसत कुठं? त्याला तरी कळलंय का आम्ही कोणते? कसं कळणार? मगाशी तो जो पसार झालाय तो आलाय कुठे परत? येऊ दे, त्याला बी बघायलाच हवं. वहिनी वहिनी, चला बघू. अगदी उभं राहत चला. पण का? अहो, हे पातळ बदलून नऊवारी घाला. नऊवारी माझ्याकडे नाही आहे. अहो, माझं घ्या, ट्रंकीत हाय माझ्या. चला चला, इकडे चला. आणि हो, चांगल्या टिकली